नमस्कार महाराष्ट्रा, कसे आहात? आय होप मस्त आणि मजेत असाल. सर तुम्ही आम्ही म्हटल्याप्रमाणे मराठीमध्ये शिकवायला सुरू केलं म्हणून थोडे खुश असाल. सेमीवाल्यांचं तर सुरूच आहे. सायंकाळी 6 वाजता सेमीवाल्यांचं म्हणजे इंग्लिश मीडियमवाल्यांचं आणि सकाळी 6 वाजता आपल्या मराठी मीडियमवाल्यांचं हे अविरत सुरू असेल. पण त्याआधी तुम्हाला कालच्या सेशनमध्ये काही अडचणी आल्या का? समजायला काही प्रॉब्लेम झाला का? तुमच्या काही सजेशन आहात का? किंवा तुमच्या काही अडचणी असतील तर मला एका शब्दामध्ये कमेंट करा, म्हणजे मला त्या वाचून पुढच्या वेळेस त्याच्यामध्ये काहीतरी अजून चेंज करता येईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुम्ही कालचा व्हिडिओ खरंच पाहिलाय का? पाहिला असेल तर प्रामाणिकपणे यस लिहा आणि नसेल पाहिला तर नो लिहा. आणि जर समजा कमेंट आलीच नाही तर मला वाटतंय मराठी मीडियमचा भाग म्हणजे मराठी मीडियमचे विद्यार्थी आपल्याकडे कमी आहेत आणि मराठीमधून शिकवायची काही गरज नाही असं गृहीत धरून फक्त सेमीवाल्यांना शिकवायला काही हरकत नाही. जर मराठीवाल्यांचं हे शिकवणं कंटिन्यू करायचं असेल तर मला प्रत्येक विद्यार्थ्याकडनं कमीत कमी 4 कमेंट पाहिजेत. यस 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 अशी किंवा नो 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 अशी काहीतरी मला एक कमेंट तुमची पाहिजे. चला आपण आजच्या भागामध्ये पाहूयात 2 चलातील रेषीय समीकरण या चॅप्टर मधला आपला सराव संच 1. अर्थातच या पहिल्या सराव संचाला सुरुवात करण्याआधी त्याचा इंट्रोडक्शन पार्ट जो आहे, ज्याला आपण रिव्हिजन म्हणतो, ओळख म्हणतो, तो आपण कालच्या भागामध्ये पाहिला असेल. तुमच्यापैकी जर काही जणांनी कालचा भाग पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, तुम्ही एकदा पाहून या. आजच्या भागात आपण पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूयात. पण या प्रश्नाला सुरुवात करण्या अगोदर बघा, या सराव संचामध्ये पहिलाच प्रश्न आपल्याला ऍक्टिव्हिटी बेस्ड फॉर्म दिलेला आहे. म्हणजे काय तर कृती फॉर्म मध्ये, कृतीच्या रूपात. या कृतीमध्ये एकतर बोर्डामध्ये एकतर 2 मार्काची ऍक्टिव्हिटी असते, नाहीतर 3 मार्काची असते. 2 मार्काच्या ऍक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला कमीत कमी 4 रिकाम्या जागा भरायच्या असतात आणि 3 मार्काच्या ऍक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला 6 रिकाम्या जागा भरायच्या असतात. आता इथं जर विचार केला तर 1 2 3 4 है ना, हे 5 6 7 8 9 10 11 12 13 14 ठीक आहे, भरपूर आहेत. याचा अर्थ हे काय 4 मार्काला विचारली जाईल असं नाही, पण अधिकाधिक जर मोठी असेल तर 3 मार्कांसाठी आणि छोटी ऍक्टिव्हिटी असेल तर 2 मार्कांसाठी विचारली जाते. चला आपण बघूयात काय करायचं. तर या ठिकाणी हे विचारले, खालील समीकरण कृती पूर्ण करत असताना हे एक समीकरण सोडवायचे. 2 समीकरण आपल्याला दिलेले आहेत आणि या ठिकाणी काय दिले, 5x + 3y = 9 समीकरण 1 आणि 2x - 3y = 12 समीकरण 2, ज्यामध्ये समीकरण 1 आणि 2 यांची काय करायची, बेरीज. बरं, बेरीज करत असताना दोन्ही समीकरण जशाला तसे लिहिले, मग 5 आणि 2 किती होणार, 7x. ते तर तुम्ही पण लिहू शकता. इथं थोडा प्रॉब्लेम आहे की इथं +3y - 3y किती होतात, कॅन्सल होतात. म्हणजे 12 आणि 9 किती, 21. बरं, 7x = 21 म्हणजे फक्त x आली, इथं 7 कट केले वाटते, इथलं कट केलंय म्हणजे इथून आपल्याला इथं ठेवावं लागल आणि 21 जशाला तसं. 7 त्रिक 21, x ची किंमत 3 लिहू का रे? तुमचं काय हुशार आहात बे पोट्यांनो तुम्ही, मैं अगोदर उत्तर लिहून ठेवलंय. यस यस बेटा, चल बरोबर आहे. x बरोबर किती, 3. बरं आता काय करायचं, x बरोबर 3 ही किंमत दिसते ना तुम्हाला एकदम क्लिअर? हां तेच विचारलं. x बरोबर 3 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. एक कोणतं समीकरण आहे, 5x + 3y म्हणजे 5x, x च्या जागेवर किती ठेवायचं, 3. 5x + 3y बरोबर 9 म्हणजे किती रे, 3y बरोबर 9. हे 9 इथं वजा, अरे 5 त्रिक 15 होत होते, 15 तर इथं गायब आहेत म्हणजे याचा अर्थ दुसऱ्या बाजूला नेलेत. बरं, हे 15 आपण इथं लिहू. मला एक गोष्ट सांगा, 3y बरोबर किती झाले, 3y बरोबर किती झाले, 9 मधून 15 गेले म्हणजे -6. आता 9 मधून 15 गेले म्हणजे -6, इथले 3 पण गायब केलेत. नाही नाही नाही, इथं ठेवलेत. अच्छा, म्हणजे -6 जशाला तसं. 3 1 3 आणि 3 2 6 म्हणजे उत्तर -2 येईल का? लय पोटे हो, लय हुशार आहात तुम्ही, लय हुशार आहात. उत्तर बऱ्याच जणांचं आलंय, पण 3 आणि -2 उत्तर किती आलं, 3 आणि -2. ज्यांचं आलेलं आहे त्यांनी स्क्रीनशॉट काढून घ्यायला हरकत नाही. आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. चला आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. पुढचा प्रश्न दिलेला आहे, खालील एक सामायिक समीकरणे सोडवा. ज्यामध्ये आपल्याला आता काही समीकरणे दिलेली असतील ते आपल्याला 1 1 1 बाय 1 एक तर एलिमिनेशन मेथड वापरा, नाहीतर सबस्टिट्यूशन मेथड वापरा, पसंत आपली आपली. पहिला एक्सरसाइज आहे बघा, परत एकदा सांगतो, परीक्षेत प्रश्न विचारलाय आणि त्याची मेथड जर विचारली नसेल तर तुम्ही कोणत्या पण मेथडनं सॉल्व्ह करू शकता. म्हणजे उदाहरणार्थ एखादं शाब्दिक उदाहरण आहे, वर्ड प्रॉब्लेम आहे जे आपल्याला पुढे पाहायचंय, विचारले परीक्षेमध्ये, कोणत्या पण मेथडनं, पसंत आपली आपली. पण जर भाऊ विचारलं ना तुम्हाला हीच मेथड वापरायची
तर मग मात्र तुम्हाला तीच मेथड वापरावं लागेल, लक्षात राहू द्या. चला काय विचारलंय पहिला प्रश्न बघा. पहिला प्रश्न विचारलाय 3a + 5b = 26. एक काम करू का, मी यालाच इक्वेशन नंबर फर्स्ट म्हणतो, पण तुम्ही असं करू शकत नाही बरं का. म्हणजे मुंगी तुम्हाला चावू शकते, पण मुंगीला तुम्ही चावू शकता का? नाही. आता इथे ॲक्च्युअल जोक वेगळा होता, पण मी सभ्य असल्यामुळे थोडासा सभ्य जोक सांगितला. ठीक आहे, तुम्ही हसला नाहीत मला माहिती आहे, काय हरकत नाही, नका हसू, फक्त माया हसू नका. चला a + 5b = 22 याला म्हणायचं इक्वेशन नंबर 2. मी असं केलंय, पण तुम्ही तसं करू शकता का? नाही, कारण परीक्षेत प्रश्नपत्रिका वेगळी असते, उत्तरपत्रिका वेगळी असते. नव्यानं समीकरण लिहायचं आणि त्यांना नाव द्यायचं, राम आणि श्याम, नाही सॉरी, समीकरण 1 आणि समीकरण 2. ठीक आहे, बघा आता काय करायचं, समीकरण 2 वरून आपण हे सबस्टिट्यूशन मेथडनं सोडवा. समीकरण 2 वरून काय आहे, समीकरण 2 सांगा बरं. समीकरण 2 वरून आपण a ची किंमत 22 - 5b अशी लिहू शकतो का? समीकरण 2 वरून a ची किंमत a बरोबर 22 - 5b, इकडे बाजूला गेले a एकटं म्हणून बरं का. आणि कधी जर कुणी एकटं असेल ना तर धरून ठोकायचं. म्हणजे तुम्ही पण बा कोणासंग भांडणं झालं तर एकट्याला धरून ठोकता का नाही, खरं सांगा. तसं तुम्हाला मी एक आयडिया सांगतो. जर आपल्याला असे 2 समीकरणं दिले आणि त्या दोन्हीपैकी तुम्हाला जर कोणी एकटं भेटलं ना तर त्याला असं धरायचं आणि ठोकायचं. आता धरायचं आणि ठोकायचं म्हणजे इथं ठोकायची भाषा वेगळा अर्थ काढू नको रे सुंबड्या, लक्ष इकडं. धरून ठोकायचं म्हणजे बघा, एला एकट्याला बाजूला घेतलं का नाही, हा असं म्हणते काय, तू कोपऱ्यात ये. मारायचं असल्यावर कसं, तसं याला काय म्हणायचं, कोपऱ्यात ये म्हणजे बाजूला घे. बाजूला घे म्हणजे बघा, एकट्याला बाजूला घेतलं, बाकी सगळ्याला बाजूला घेतलं. पण अट काय आहे, ते एकटं असलं पाहिजे. अट काय आहे, लक्ष दे रे, ते एकटं असलं पाहिजे. तसं एकट्याला बाजूला घेतलं. बरं, एकटं जर नसलं तर मग तिन्ही असलं ना तर त्याला इकडे घ्यायचं, पण एकटं ठेवायचा. चला, a बरोबर 22 - 5b ही किंमत है ना समीकरण 1 मध्ये ठेवू. समजतंय का काय चाललंय तर, समजतंय का एक काय चाललंय तर. एका सुंबळ्यानं काय केलं माहितीये का, लाईव्ह मध्ये म्हणजे इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांनी काय केलं माहितीये का, समीकरण 2 मधून याची किंमत काढली ती समीकरण 2 मध्येच ठेवली. काय होणार आहे बरं, असं चालतं का? म्हणजे उजव्या खिशात चालेल डाव्या, अरे नाही करायचं, असं नाही करायचं. ठीक आहे, तर काय करायचं माहितीये का, समीकरण 1 मध्ये ठेव म्हणजे काय केलं, समीकरण 1 मध्ये ठेवा म्हणजे काय केलं, समीकरण 1 काय बघा 3 आहे ना, a ची किंमत काय ठेवायची सांगा, a ची किंमत काय ठेवायची 22 - 5b आहे ना, अधिक 5b बरोबर किती रे 26. बरं 3 मल्टिप्लाय करा, 22 × 66 - 5 × 15b है ना, अधिक 5b आणि बरोबर किती रे 26. मला सांगा, हे 66 ह्या 26 ला इकडे घ्या, वजा 26 होतील, आणि ह्या 15b ला इकडे घ्या, प्लस 15 आणि वजा 5 म्हणजे 15 मधून 5 गेले 10b. खरे का खोटे, खरं सांगा, खरे का खोटे. 66 मधून 26 गेले म्हणजे 40 राहिले, 40 बरोबर 10b म्हणजे b बरोबर किती रे 4. कोणाकोणाचं उत्तर आले प्रामाणिकपणे सांगा. मला माहित आहे पोट्या हो तुम्ही हुशार आहात म्हणून, मला माहित आहे तुम्ही हुशार आहात, तुमचं उत्तर बरोबर आहे. किती जणांचं आलंय सांगा मला, किती जणांचं आलंय सांगा मला, बरोबर आले का. b बरोबर 4. आता b बरोबर 4 ही किंमत कुठे ठेवायची माहितीये का, b बरोबर 4 ही किंमत कुठे ठेवायची माहितीये का, चला सांगतो. b बरोबर 4, ठीक आहे, b बरोबर 4 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवा, 2 मध्ये ठेवा, 3 मध्ये ठेवा, काय हरकत नाही. b बरोबर 4 ही किंमत 1 मध्ये ठेवा, काही हरकत नाही, कुठं पण ठेवा. काय भेटतं आपल्याला 3a अधिक 5b, 2 मध्ये ठेवा रे, सोपं आहे. चला, a अधिक 5b, b म्हणजे किती रे 4, b म्हणजे किती 4 बरोबर 22 a 5 चोक 20 न 20 बरोबर 22 न. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ किती रे, a बरोबर 22 - 20 म्हणजे a बरोबर किती रे 2. कोणाकोणाचं उत्तर आलंय, म्हणजे याचा अर्थ देअरफॉर है ना a, b बरोबर है ना 2, 4 ही उकल आहे. काय आहे, उकल म्हणजे काय माहितीये का, एखादा गाठोडं असेल, आमच्या मराठवाड्याच्या भागेत, मी मराठवाड्याचा आहे, एखादा गाठोडं असेल आणि त्या गाठोड्याला उकलायला सांगितलं, उकलायला म्हणजे सोडवायला. बघा उदाहरण सोडवा, गाठोडं सोडवा,
आता सोडल्यानंतर जे सुटतं म्हणजे ते उकलतं, काय होतं? उकलतं. यापासून शब्द तयार झालेला आहे, उकल. ही उकल आहे. किती जणांना समजलंय? हात वर करा. किती जणांना समजलंय? हात वर करा. चला लवकर, चला स्क्रीनशॉट काढा. फास्ट फास्ट स्क्रीनशॉट काढा. काढला? चलायचं पुढं, चलायचं पुढं. स्क्रीनशॉट काढलाय सगळ्यांनी? ओके. नेक्स्ट नेक्स्ट काय ते इथं पण एकट्याला गाठा बरं. हा, इथं पण एकट्याला है ना. चला, याला म्हणायचं इक्वेशन नंबर 1, याला म्हणायचं इक्वेशन नंबर 1, याला म्हणायचं इक्वेशन नंबर 2. तुम्ही मुंगीला चावू शकत नाही. मुंगी तुम्हाला चावते पण तुम्ही मुंगीला चावू शकत नाही. हा हा, जोक आठवालाय बऱ्याच जणांना. हसायलेत ते, हसायलेत कमेंट बॉक्समध्ये. चला मग मला सांगा, समीकरण 1 वरून, समीकरण 1 वरून काय आहे रे समीकरण 1? काय आहे समीकरण 1? x बरोबर 10 वजा 7y ही किंमत किंवा डायरेक्ट 10 वजा 7y समीकरण 2 मध्ये ठेवू. समीकरण 2 मध्ये ठेवू. कोणाकोणाला समजलं? कोणाकोणाला समजलं? ज्यांना समजलं नाही ते डबल बघा. समीकरण 2 काय? समीकरण 2 काय? 3x. 3x म्हणजे काय? 10 वजा 7y है ना, वजा 2y, वजा 2y बरोबर किती रे? 7. बरोबर 7. बरं 3 धाई 30, 3 धाई 30, 30 वजा 7 त्रिक 21y वजा 2y बरोबर 7. ठीक आहे. बरं मला सांगा 21 आणि 2 किती रे? 23 ना. तिकडे जाऊ द्या. बरं 30 मधून हे 7 इकडे गेले बरोबर 21 आणि 2 23y इकडे आले. ठीक आहे. मला सांगा 30 मधून 7 गेले 23 उरले. 23 बरोबर 23y म्हणजे याचा अर्थ y बरोबर किती रे? 1. इथपर्यंत कोणाला काय अडचण आहे? खरं प्रामाणिकपणे सांगा, इथपर्यंत कोणाला काय अडचण आहे? कोणाला असण्याची शक्यताच नाही, कोणाला असण्याची हेच नाही. y बरोबर किती आलं उत्तर? y बरोबर उत्तर किती आलं? 1 आलेलं आहे. y बरोबर उत्तर किती आलेलं आहे? 1 आले. कोणाकोणाचं आलंय? कोणाकोणाचं आलंय हे पण माहिती आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट नेक्स्ट. मग मला एक गोष्ट सांगा, y बरोबर 1, y बरोबर 1 ही किंमत कुठे ठेवायची? ही किंमत कुठे ठेवायची? समीकरण 1 मध्ये ठेवा. समीकरण 1 मध्ये ठेवा. समीकरण 1 मध्ये ठेवा है ना. ठेवायले माझ्यासोबत? माझ्यासोबत ठेवायले का? माझ्यासोबत म्हणजे माझ्यासोबत ठेवा ना, माझ्या जवळ ठेवू नका. माझ्यासोबत एक्झाम्पल सॉल्व करा. काय आहे? x अधिक 7y. एक्झाम्पल काय आहे? x अधिक 7y. y च्या जागेवर काय ठेवू रे? 1 ठेवू. बरोबर किती रे? 10. म्हणजे x बरोबर किती? 10. 7 1 7 तिकडे गेले मायनस झाले. x बरोबर किती? 10 मधून 7 गेले खाली राहिले 3. 3 बरोबर आहे. आणि देअरफोर ठीक आहे x, y बरोबर y बरोबर किती रे? 3,1 ही उकल आहे. उकल आहे. परत परत उकल या शब्दाचा अर्थ विचारू नका. परत परत या उकल या शब्दाचा अर्थ विचारू नका. ज्याला ज्यांना ज्यांना लक्षात आलंय ते स्क्रीनशॉट काढून घ्या फास्ट. चला 1 मिनिट बाजूला झालोय. ज्यांना ज्यांना समजलंय त्यांनी स्क्रीनशॉट काढून घ्या. स्क्रीनशॉट काढून घ्या. घेतलं? हे अक्षर जर बरं असेल, समजलं असेल तर एकदा अक्षरासाठी एकदा काहीतरी पाठवा ना. सर तुमचे अक्षर सुंदर आहे, एक कमेंट करा. किंवा सर तुमचे अक्षर खराब आहे. दोन्हीपैकी काय पण कमेंट करू शकता भाऊ. आपल्याला बिलकुल राग येत नाही. आपल्याला बिलकुल राग येत नाही है ना, बिलकुल राग येत नाही. कमेंट करायचे, पण कमेंट नाही केल्यावर राग येते. एका विद्यार्थ्याच्या पूर्ण लेक्चरमध्ये मला 4 ते 5 कमेंट दिसायला पाहिजेत, अधूनमधून दिसायला पाहिजेत है का नाही. म्हणजे याचा अर्थ मला जरा बरं वाटतं. खरं खरं भाऊ, खरं सांगालो. बघायचं इथं एकटा आहे का कोणी? घ्या कोपऱ्यात त्याला. चला पहिल्यांदा याला काय म्हणायचं? याला म्हणायचं इक्वेशन नंबर 1, याला म्हणायचं इक्वेशन नंबर 2. चला काय म्हणणार सांगा? समीकरण 2 वरून याला काय म्हणणार आपण? समीकरण. सर इथं समीकरण लिहिण्याऐवजी समी का लिहिता? समी माझ्या एक्सचं नाव होतं. मला जरा तिची आठवण येऊन राहिले, त्यामुळे मला तिच्या आठवणीच्या स्मृती प्रित्यर्थ मी समीकरणाऐवजी समी लिहितो. ठीक आहे. पुस्तकात पण असंच लिहितात का? पुस्तकावाल्याला पण समीची आठवण येत असेल माझ्यासारखीच आहे का नाही? असू द्या, जाऊ द्या. चला समी 1 नाही 2 वरून. सर 2 समी होत्या का? काय करायचे सुंबळ्या तुला? लक्ष दे इकडं. समी 2 वरून म्हणजे समीकरण 2 वरून है ना. y बरोबर 13 वजा 2x. 13 वजा 2x ही किंमत कशा ठेवायची सांगा बरं? ही किंमत
समीकरण 1 मध्ये ठेवा. समीकरण 1 मध्ये ठेवा. भाऊ असं जर डिटेल लिहिलं ना तर पेपर तपासणाऱ्यांचे हे ना कोणी पण आले ना तरी आपल्याला मार्क कमी देऊ शकत नाहीत, बिलकुल नाही. म्हणजे मी जरी असलो ना तरी तुम्हाला एक पण मार्क कमी देणार नाही. आणि एका टॉपरचा मी तुम्हाला पुढच्या सेशनमध्ये एक टॉपरचा पेपर दाखवणार आहे. भाई टॉपरचा पेपर असाच लिहायचा, असाच लिहिता, टॉपर पेपर असाच लिहिता, ठीक आहे. ते मी तुम्हाला दाखवणार आहे. चला ही किंमत 1 मध्ये ठेवा. बरं काय आहे एक सांगा बरं, काय आहे समीकरण 1? या ठिकाणी 2x वजा 3y, 2x वजा 3y, y च्या जागेवर काय ठेवा सांगा, 13 वजा 2x, ठीक आहे. आणि बरोबर उत्तर आलं 9, बरोबर उत्तर आलं 9. मग मला सांगा इथं 2x वजा 33 39, 33 39 मायनस मायनस प्लस 3 दोन्ही 6x, 6x आणि बरोबर किती रे 9. आता मला सांगा हे 39 इकडे आले, हे 39 इकडे आले म्हणजे 39 आणि 9 किती झाले सांगा, 39 अधिक 9 है ना. तिथं तुम्ही या ठिकाणी लिहू शकता 58 वगैरे काय जे असेल ते. आणि हे 6 आणि हे 2, 6x आणि हे 2x किती झाले, 6 आणि 2 8x, ठीक आहे. मला सांगा हे किती होतात, 39 आणि 9 किती होतात 48 का. म्हणजे मला सांगा 8x बरोबर 48, 8x बरोबर 48 म्हणजे x बरोबर किती रे 8 सखा 48. उत्तर किती आलं सांगा मला, उत्तर किती आलंय पटकन सांगा, उत्तर किती आलंय, x बरोबर 6 आलंय. कुणाकुणाचं उत्तर बरोबर आले रे, कुणाकुणाचं उत्तर बरोबर आले सांगा मला लवकर, कुणाकुणाचं उत्तर बरोबर, x बरोबर 6 आलंय. चला आता पुढे लिहा. पुढे काय लिहिणार माहितीये का, x बरोबर 6, x बरोबर 6 ही किंमत कशात ठेवायची, x बरोबर 6 ही किंमत कशात ठेवायची सांगा, समीकरण 2 मध्ये ठेवा, समीकरण 2 मध्ये ठेवा. चला 2 मध्ये ठेवा बरं, 2 मध्ये ठेवा. काय येतं उत्तर बघा, काय येतं उत्तर बघा, समीकरण 2, 2x अधिक y है ना, 2x, x म्हणजे काय 6 अधिक y बरोबर 13. तर y बरोबर किती रे 13 वजा 12 म्हणजे y बरोबर किती 1, y बरोबर 1. आणि देअरफोर x, y बरोबर x किती आलं 6 आणि y किती आलं 1. ही उकल आहे, ही उकल आहे. भावांनो असं शेवटी लिहायला विसरायचं नाही. चला टॅली करा, एकदा टॅली करा बरं. 2x च्या जागेवर 6 दोन्ही 12 आणि 1 13 किंवा 2x म्हणजे किती 6 दोन्ही 12, 12 मधून 3 गेले खाली राहिले 9 म्हणजे याचा अर्थ दोन्ही समीकरण आपले सॅटिस्फाय होतात. चला स्क्रीनशॉट काढून घेतला सगळ्यांनी, स्क्रीनशॉट काढून घेतलाय सगळ्यांनी. यस सर हा व्हिडिओ तुम्ही प्रायव्हेट करणार आहात का, नाही ना, मग स्क्रीनशॉट का काढायला होता. राजांनो राहतच, ह्या ध्यानामध्ये राहतं. परत तुम्हाला कधी लिहून घ्यायचं असेल तर है ना, तसं तर तुम्ही परत व्हिडिओ पाहिला तर चांगलीच गोष्ट आहे है ना. चला इथं पण कोणी आहे का रे एकटं, सर तुम्ही सगळे एक्झाम्पल असे सबस्टिट्यूशन मेथडनंच सांगायला आम्हाला, थोडं इलिमिनेशन मेथड पण वापरा ना. सेमीवाल्यांना कशी सांगता भावना, आपण इलिमिनेशन मेथडनंच वापरू. एलिमिनेशन मेथडमध्ये विचार करू. बघा इथं किती रे 3n आहे आणि इथं किती आहे 6n आहे, ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ काय, किंवा इथं 5m आहे आणि इथं काय m एकटा आहे. तसा एकटा आहे म्हणल्यावर कोपऱ्यात घेणं सोपं असतं. मी तर भावांना सांगतो ना, हे बघा मी तुम्हाला कधी खोटं सांगल का, किंवा तुम्ही माझ्या जास्त ओळखीचे हा का, तुम्ही माझ्या शेजारी हा का, तुम्ही माझे दुश्मन हा का, बिलकुल नाही. तुम्ही तुम्हाला वाईट सांगणार का, नाही. म्हणून सांगतो एकटा गावला न कुठं, गावला म्हणजे भेटला. हा एकटा जर कुठं भेटला ना भाऊ तर त्याला गाठायचं आणि त्याला कोपऱ्यात घ्यायचं आणि त्याची किंमत दुसऱ्यात ठेवायची, हे विसरायचं नाही. हे थोडं सोपं जाते हा. पण चला काही हरकत नाही, आपण एकदा इलिमिनेशन मेथड वापरू. काय करू, इथं 5 आहेत यार, मी काल सांगितलं होतं बघा, इथं ह्या भावाला 5 एकर आहे, इथं या भावाला काहीच नाही है ना. इथं या भावाला किती 5 एकर आहे आणि इथं या भावाला काहीच नाही. इथं याला 3 एकर आहे भाऊ, इथं याला 6 एकर आहे. म्हणजे इथं एक तर 2 एकर कमी. मग एक काम करा, एक तर याला 2 न मल्टिप्लाय करा, खरे खोटे, एक तर याला 2 न मल्टिप्लाय करा, नाही तर याला 5 न मल्टिप्लाय करा. आता सोपं काय पण असू शकतंय तुमच्या मनावर, तुम्हाला काय वाटतंय ते सोपं असू शकतंय. तर सांगा बरं काय येणार है ना. याला चला, याला माझं पहिलं काम काय, माझं पहिलं काम याला समी 1 म्हणायचं, याला समी 2 म्हणायचं, ठीक आहे. बघा समी 2 ला 5 ने गुणून
5 ने गुणून. आता ते थोडंसं मराठी व्याकरण काना मात्रा वेलांटी उकार हे गणितात काय नसतं, पण चुकायचं नाही. हां, आपण मराठीची ना माय मराठीनं आपली हृदयाची भाषा आहे ना, काळजाची दिल की धडकन नाही, चुकायचं नाही. आता थोडंफार गणिताचा मास्तर म्हणून समजून घ्या, पण काना मात्रा व्यवस्थित. तुम्ही विद्यार्थी आहे ना, मग तुम्हाला चूक मान्य ना म्हणजे आपल्या गणितात मान्य होईल, पण होईल तेवढं काळजी घ्यायची हा बाळांनो. काना मात्रात आपली मराठी ना आपण काळजी घ्यायची. चला 5 ने याला जर गुणलं तर उत्तर काय येईल रे? उत्तर काय येईल सांगा? 5m वजा 6 पंचे 30n बरोबर 7 5 35. पण कसे रे? वजा 35. किती जणांना समजले हे? किती जणांना समजले? याला म्हणायचं समीकरण 3. याला काय म्हणायचं? समीकरण 3. आता समीकरण 1 आणि 3 चा जर विचार केला ना तर दोघा भावाला सारखी जमीन झाली बघा. दोघा भावाला सारखी जमीन झाली. आता सारखी जमीन झाल्यावर कुस्ती खेळायला मोकळे. कोणीतरी एक जण मरतो. बघू आपण कोण मरतो का कोण वाचतो. चला समीकरण 1 आणि 3 वरून, समीकरण 1 व 3 वरून काय आहे एक समीकरण? 5m वजा 3n बरोबर 19 है ना. आणि हे किती आहे? चला पहिले हे लिहू. एक काम करूयात, समीकरण 3 आणि 1 वरून असं डायरेक्ट लिहिलं तरी काय हरकत नाही. बरं इथं लिहितो आधी 5m वजा 30n बरोबर वजा 35. आणि इथं काय लिहिलं सांगा? 5m है ना वजा 3n बरोबर किती रे? 19. ठीक आहे. आता मला खरं सांगा, याला जर नष्ट करायचं असेल तर सबट्रॅक्शन करावं लागेल, कारण हे 5m 10m होईल आणि त्याच्याऐवजी जर वजाबाकी केली तर, म्हणून इथं लिहायचं वजाबाकी. इथं काय लिहायचं? वजाबाकी असं लिहायचं. सर असं चालतं का? हो बेटा चालतं. मग 5m मधून हे मायनस केलं तर हे काय होईल? प्लस होईल. आणि हे पण काय होईल? हे मायनस होईल. मग मला सांगा 30 मधून 3 गेले, खाली किती राहिले? 27. पण मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणून वजा 27 बरोबर. हे दोन्ही पण सारखेच आहेत. 9 5 14 14 4 हातचा लेख 3 आणि 2 5 उजे कसे? वजा 54 मायनस मायनस प्लस 27 दोन्हीचे 54. 27 दोन्ही 54 म्हणजे 27. n बरोबर किती आलं उत्तर? 2 आलं. किती जणांचं उत्तर आले सांगा? किती जणांचं? सर हे थोडंसं हार्ड वाटू लागलं का? बिलकुल नाही है ना. चला हुशार आहेत राजांनो, तुम्ही सगळेजण हुशार आहात. चला नेक्स्ट. मग n बरोबर 2. आता ही n बरोबर 2 कुठे ठेवायची किंमत माहिती आहे का? इक्वेशन 1 का 2 कोणतं सोपं आहे? सर 2 सोपं आहे. मग ठेवा समीकरण है ना किती? n बरोबर 2 ही किंमत कशात ठेवायची सांगा? ही कशात ठेवायची सांगा? समीकरण है ना कशामध्ये ठेवायची? 2 मध्ये ठेवू. 2 मध्ये ठेवू. बरं 2 मध्ये जर ठेवली तर m वजा 6 n च्या जाग्यावर 2 बरोबर वजा 7 म्हणजे m वजा 6 दोन्ही 12 बरोबर वजा 7 म्हणजे m बरोबर किती रे? है ना 12 तिकडे गेले प्लस झाले 12 वजा 7 आणि m बरोबर 12 मधून 7 गेले, खाली किती राहिले? 5. m बरोबर है ना m बरोबर 12 वजा 7 12 वजा 7 बरोबर किती? 5. मग फायनल उत्तर किती आलं सांगा? फायनल उत्तर किती आलं? m, n बरोबर दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये m किती आलं तर 5 आलं होतं आणि हे किती आलं? 2. ही उकल आहे. ही काय आहे? उकल आहे. लिहिलं सगळ्यांनी? लिहिलं सगळ्यांनी? लक्षात आलं सगळ्यांच्या? कुणा कुणाच्या लक्षात आलंय सांगा? कुणा कुणाच्या लक्षात आलंय सांगा मला लवकर. सोपं आहे सगळं? सोपं आहे बाळांनो? ठीक आहे. चला स्क्रीनशॉट काढून घ्या. स्क्रीनशॉट काढून घ्या. आपण पुढचा प्रश्न घेऊ. पुढचा प्रश्न थोडासा बघा सोपा आहे. थोडासा सोपा आहे. हां कोण्या मेथडनं सॉल्व करायचंय? तुमच्या पद्धतीनं. पहिलं माझं काम काय? याला इक्वेशन नंबर 1 म्हणणं आणि याला इक्वेशन नंबर 2 म्हणणं. हे माझं काम आहे. भाई मी या ठिकाणी विचार केला x आणि x 2 भाऊ आहेत. एकाला 5 एकर आहे, एकाला 1 एकर आहे. इथं y ला 2 एकर आहे, इथं y ला 5 एकर आहे. भाऊ कधी पण एकट्याला गाठायचं. मग मेथड कोणती पण असो, गाठायचं कोणाला? एकट्याला गाठायचं. आता ते कसं गाठायचं मी सांगतो तुम्हाला. बघा याला 5x सोपं आहे ना, याला 5x द्या किंवा इथं x ची किंमत याच्यात ठेवा, काय पण करा. चला समीकरण आपण सबस्टिट्यूशन मेथडनं करू. समीकरण 2 वरून काय आहे? समीकरण 2 सांगा बरं. x बरोबर 4 वजा 5y. हे 5y तिकडे गेले, 4 वजा 5y किती सोपं आहे? लक्ष द्या इकडे. चला
लक्ष द्या, चला इकडं काय केलंय, x बरोबर 4 वजा 5y, या 5y तिकडे घेतलं. ही किंमत है ना, ही किंमत कुठं ठेवायची सांगा मला, ही किंमत कुठं ठेवायची, समीकरण 1 मध्ये ठेवायची, समीकरण 1 मध्ये ठेवायची, 1 मध्ये ठेवू. ठीक आहे. बरं आता मला सांगा, समीकरण 1 मध्ये जर आपण ठेवली तर समीकरण 1 काय आहे रे, 5x. चला समीकरण, पहिलं समीकरण काय आहे, 5x आहे ना. एक्सच्या जागेवर काय ठेवायचं होतं, एक्सच्या जागेवर काय ठेवायचं होतं सांगा, 4 वजा 5y, 4 वजा 5y, 5x अधिक 2y बरोबर वजा 3, बरोबर वजा 3, 4 पंचे 20 वजा 5 5 25y अधिक 2y बरोबर वजा 3, बरोबर आहे का नाही. बरं मला एक गोष्ट सांगा, या वजा 3 ला जर आपण इकडे घेतलं तर किती होईल रे, 20 अधिक 3 होईल, आणि बरोबर या 25 ला जर तिकडे घेतलं तर 25, हे मायनस आहे तिकडे गेल्यावर प्लस झालं, 25y मधून 2y, हे 2y प्लस आहे तिकडे गेल्यावर मायनस झालं. मला सांगा 20 आणि 3 23 बरोबर 25 मधून 2 गेले 23y, म्हणजे याचा अर्थ y बरोबर किती रे, 23 23 कटलं, y बरोबर 1. आलं का नाही उत्तर. बरं y ची किंमत आली का, किती जणांची आली एकदा कमेंट करून सांगा, किती जणांची कमेंट उत्तर आलंय कमेंट करून सांगा. आणि ठेवा या ठिकाणी, काय करणार सांगा, ठेवा लवकर, काय ठेवा सांगा, काय किंमत ठेवली, y बरोबर 1, y बरोबर 1, ही किंमत कशात ठेवायची सांगा मला, ही किंमत कशात ठेवायची, समीकरण 2 मध्ये ठेवा, समीकरण 2 मध्ये ठेवा. ठीक आहे, चला 2 मध्ये ठेवा, ठेवली का, बघा 2 मध्ये ठेवल्यानंतर उत्तर काय आलं सांगा बरं, x अधिक 5y बरोबर 4, तर x अधिक 5 ब्रॅकेटमध्ये 1 बरोबर 4, म्हणजे x बरोबर किती रे, 4, 5 1 5 इकडे आले मायनस झाले, म्हणजे x बरोबर किती, -1. खरंच -1 उत्तर येते. टॅली करा बरं तोपर्यंत तुम्ही, तोपर्यंत मी इथं लिहितो xy बरोबर -1 आणि 1, ही उकल आहे, ही उकल आहे. लक्षात आलं सगळ्यांच्या, किती जणांच्या लक्षात आले सांगा मला, प्रामाणिकपणे सांगा किती जणांच्या लक्षात आले, xy -1 आणि 1. बरं इथं जर आपण 1 च्या जागेवर -1 ठेवलं आणि ह्याच्या जागेवर 5 मधून 1 गेले, खाली राहिले 4, म्हणजे याचा अर्थ उत्तर, आपलं उत्तर बरोबर आहे. बरं 5 1 -5 है ना, -5 आणि वजा, बघा x च्या जागेवर काय ठेवलं आपण, -5 ठेवलं, तर इथं उत्तर किती आलं, -5, आणि 2y च्या जागेवर है ना अधिक 2, -5 मधून 2 गेले -3, हे पण उत्तर बरोबर आहे. याचा अर्थ आपलं फायनल उत्तर बरोबर आहे. चला घ्या लवकर स्क्रीनशॉट काढून. समजलंय सगळ्यांना, कमेंट करा बरं एकदा, ह्या एक्झाम्पल आहे ना 5th एक्झाम्पल क्लिअर अशी कमेंट करा, एक्झाम्पल नंबर 5 इज क्लिअर असे एक कमेंट करा, म्हणजे मी नंतर कमेंट वाचणार बरं का, म्हणजे पोरं बघताय का नाही बघताय माझ्या लक्षात आलं पाहिजे, है का नाही. हां भाऊ, चला 5th कमेंट एकदा क्लिअर करा. झाले, आले लक्षात सगळ्यांच्या. हे 6वं एक्झाम्पल, भाई 6व्या एक्झाम्पलला पाहून घबरायचं नाही, 6व्या एक्झाम्पलला बघून घबरायचं नाही. एक्झाम्पल एकदम सोपं आहे. आता तुम्हाला पाहिलं थोडं वाटू शकतोय सर थोडं वेगळं आहे ना, थोडं भागाकारात, काहीच नाही. तुम्हाला मी एक सोपी आयडिया सांगतो, कशी आहे बघा सांगतो. हे 3 आहे, इथं 3 आहे. बरं या 3 जर आपण सगळ्याला डिवाइड केलं, म्हणजे इथं 3 मल्टिप्लाय केलं, 3 मल्टिप्लाय केलं, 3 मल्टिप्लाय केलं, हे 3 हे 3 हे 3 हे 3 कटलं. तसंच याला 4 मल्टिप्लाय करा, याला 4 मल्टिप्लाय करा, याला 4 मल्टिप्लाय करा, हे 4 चे 4 कटले, हे 4 कटले, किती आलं उत्तर, सोपं आलं का नाही. म्हणजे बघा इथं जे डिव्हिजन मध्ये दिसत होतं ते गायब झालं. पण मी तुम्हाला ना त्याच्यापेक्षा आणखी एक सोपं सांगतो, कोणतं माहितीये का, या 4चा आणि 3चा लसावी किती रे, 12, बरोबर आहे का नाही, 12. मग एक काम करा, याला पण 12 मल्टिप्लाय करा, याला दोघांना जर 12 मल्टिप्लाय केलं ना तर बघूयात आपण काय येतं. म्हणजे आपण एक्झाम्पल असं करूयात की पहिल्यांदी या दोघांना आपल्याला नंबर द्यायचा आहे, तर याला आपण एक काम करू, याला म्हणू इक्वेशन नंबर 1 आणि याला म्हणू इक्वेशन नंबर 2, याला म्हणू इक्वेशन नंबर 1 आणि याला म्हणू इक्वेशन नंबर 2. बरं म्हटलो तर असं ठीक आहे. बरं मला एक गोष्ट सांगा, याला जर आपण 3 मल्टिप्लाय केलं, याला 3 मल्टिप्लाय केलं, याला 3 मल्टिप्लाय केलं, तर हे कटल,
हे कटल. ठीक आहे भाई, इथं तर एक्स एकटं राहिलं आणि इथं एक्स मात्र किती झाले सांगा बरं, 8 झाले. इथं किती झाले, 8. हा, इथं वाय एकटं राहील. मग एक काम करा, इथं तर 3y आहे आणि इथं वाय एकटंच आहे. मग एक काम करा, याला 3 न मल्टिप्लाय पण करायचंय आणि 4 न पण मल्टिप्लाय करायचंय. म्हणजे याला 12 न मल्टिप्लाय करायचं. याला किती न मल्टिप्लाय करायचं, 12 न. चला आपण ते नंतर करूयातच, जास्त कन्फ्युजन नको व्हायला तुम्हाला, आहे ना. तोपर्यंत याला इक्वेशन नंबर फर्स्ट, इक्वेशन नंबर सेकंड सांगा बरं. इक्वेशन फर्स्टला किती न मल्टिप्लाय करायचं, समीकरण 1 ला किती न 3 ने व समीकरण 2 ला 4 न मल्टिप्लाय केलं तर 4 वाय एकटं राहील. पण आपल्याला किती पाहिजे, 3 पाहिजे. इथं वायला 3 येत आहे म्हणजे 4 त्रिक 12 न मल्टिप्लाय करायचं. किती न, 12 ने गुणल्यास. बरं, बघू काय येत आहे. हा, बघूयात काय येत आहे. तर कोण कोण बघतंय बघा. 3x ला 3 कटले म्हणजे उत्तर आलं x अधिक 3y बरोबर 3 कटले उत्तर आलं 10. याला म्हणायचं समीकरण नंबर 3. आणि इथं काय करणार सांगा, 12 दोन्ही बघा, 12 दोन्ही 24x अधिक इथं किती आले, 12 आले. 4 1 4, 4 त्रिक 12 म्हणजे उत्तर किती आलं, 3y है ना. आणि बरोबर इथं किती आले, 12, 4 त्रिक 12 आणि 33 उत्तर किती आलं, 33. याला म्हणायचं समीकरण नंबर 4. चला, किती जणांना समजलं, हे किती जणांना समजले हात वर करा. भाई हा, थोडंसं शांत चित्तानं बघा. मी समीकरण 1 ला 3 न गुणलं आणि 2 ला 12 न का गुणलं, 4 न गुणलं असतं तर काय झालं असतं, इथं वाय आलं असतं. पण आम्हाला 3 पाहिजे ना, 3y म्हणजे याचा अर्थ म्हणून मी काय केलं, 4 त्रिक 12 न म्हणजे मी 12 न याला मल्टिप्लाय केलंय. आलं लक्षात सगळ्यांच्या. चलो नेक्स्ट बघा आता काय करायचं, याला एक काम करू आपण. याची जर आपण वजाबाकी केली ना, असं लिहू शकता तुम्ही. असं तुम्ही लिहू शकता. याला तुम्ही काय करा, वजाबाकी. याला मायनस करा, हे पण मायनस होईल आणि हे पण मायनस होईल. 24 मधून 1 गेले, खाली किती राहिले, वजा 23x बरोबर 33 मधून 10 गेले, वजा 23 वजा प्लस झाले म्हणजे x बरोबर किती रे, 1. कुणाला समजले खरं सांगा, प्रामाणिकपणे सांगा. प्रामाणिकपणा कशाला म्हणतात, इमानदारीने कशाला, गावाकडे म्हणतात ना माईच्छानं, है ना, इमानदारीनं, है ना. तसं प्रामाणिकपणे सांगा. कोणाला समजलंय, x बरोबर किती आलं, 1 आलं. बरं, आता काय करायचं माहितीये, ह्या x बरोबर 1 ची किंमत, है ना, x बरोबर 1 ही किंमत कुठं ठेवायची सांगा मला. x बरोबर 1 ही किंमत कुठं ठेवायची, समीकरण 3 मध्ये ठेवा. समीकरण है ना, किंमत 3 मध्ये ठेवू. काय आहे 3, x अधिक 3y बरोबर 10. x अधिक 3y बरोबर किती रे, 10. मग मला सांगा 1 अधिक 3y बरोबर 10 म्हणजे 3y बरोबर किती, 10. हे 1 जे आहे ना, हे तिकडे गेलं तर -1 होईल. आणि मग मला सांगा 3y बरोबर किती, 9 आणि y बरोबर किती, 9 भागिले 3 म्हणजे 3 त्रिक 9 म्हणजे देअरफॉर x बरोबर, है ना, x, y असंच लिहितो डायरेक्ट. x, y बरोबर x किती आलं, 1 आणि y किती आलं, 3. ही उकल आहे असं लिहायला विसरायचं नाही. हा भाऊ, स्क्रीनशॉट काढून घे सुंबळे. नुसतं लिहितील हे छान गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. चला, समजलंय, क्लिअर आहे. वर काय खाडाखोड झाली समजली का, नुसतं तेवढं लिहिलं तर जमतं का, हो 100% तुम्हाला काही कुठंही प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे. बघा, काल मी या प्रकारचं एक एक्झाम्पल सांगितलं होतं आणि आपल्याला प्रॉब्लेम सेटमध्ये पण या प्रकारचे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आहेत. खूप सोपं आणि सरळ सोपं साधं एक्झाम्पल आहे. बघा काय करायचं, या एक्झाम्पलमध्ये ना सगळ्यात पहिलं याला म्हणायचं इक्वेशन नंबर 1 आणि याला म्हणायचं इक्वेशन नंबर 2. भाई हे जे एक्झाम्पल असतं ना ते ASAP मेथडचं आहे. कोणत्या मेथडचं आहे, ASAP मेथडचं. या एक्झाम्पलमध्ये काय करायचं, पहिल्यांदा ॲडिशन करायचं,
दोन समीकरणाची. नंतर सबट्रॅक्शन करायचे, ॲडिशन केल्यावर तुम्हाला एक समीकरण मिळेल, दोघांची सबट्रॅक्शन केल्यावर दुसरं समीकरण मिळेल, आणि दोघांची वजाबाकी केल्यावर किंवा दोघांची परत एकदा बेरीज केल्यावर दोन्हीपैकी एक कॅन्सल होईल. हा हा लय भारी. बघायचं तुम्हाला. बघा काय करायचं, समीकरण एक व 2 मिळून म्हणजे बेरीज करून करा बरं. 99 आणि 101 किती, 99 आणि 101 किती सांगा बरं. 200x अधिक 200y बरोबर 501 आणि 499 1000. 501 आणि 499 1000. बरं 200 न डिवाइड केलं उत्तर किती आलं, x अधिक y बरोबर 205 म्हणजे 5. याला म्हणायचं समीकरण नंबर 3. किती जणांना समजलं सर? एक्झाम मध्ये पण इतक्या फास्ट लिहायचं का? तुमची स्पीड कोण बघायलंय, वेळ कोण बघायलाय, तुम्ही किती वेळात लिहिलंय? फक्त एखादी स्टेप गाळायची नाही, बिलकुल नाही. फक्त इथं लिहू शकता, असं लिहू शकता. हा आता इथे लिहायची गरज ना, 200 ने भागल्यास काही गरज नाही, तुम्ही एवढे लहान नाही तर, आणि एक्झामिनर पण लहान नसतो, त्याला समजतं. इथं स्टेप मध्ये मार्क्स तुमचे कटत नाहीत. हा इथे काय स्टेप नाहीये, याला म्हणायचं 3. आता हे मात्र लिहायचं. काय लिहायचं, समीकरण 1 मधून है ना किंवा 2 मधून 1 असं. समीकरण 2 मधून 1 वजा केल्यास काय येतं रे, 2 मधून 1 म्हणजे 101 मधून 99 गेले 2x, 101 मधून 99 गेले, खाली किती राहिले 2x, 101 मधून 99x 2x वजा 99 मधून 101 गेले म्हणून वजा 2y बरोबर 501 मधून 499 गेले 2 न डिवाइड करा, उत्तर किती आलं, x वजा y बरोबर 1. किती जणांचं आलंय, x वजा y बरोबर 1. याला म्हणायचं इक्वेशन नंबर 4. आता काय करायचं माहितीये का, समीकरण 3 आणि 4 ची करायची बेरीज. y कटून जातं. y म्हणजे बघा दोघं भाऊ तर दोघांची जमीन सारखी आहे, चिन्ह पण वेगळे आहेत, एक प्लस एक मायनस, बिचारे नेस्त नाबूत होतात, म्हणजे त्याला लोप पावणे म्हणतात. ठीक आहे. समीकरण काय करायचं सांगा, 3 व 4 बरोबर आहे का? मी सांगितलंय ते बरोबर आहे का? समीकरण 3 व 4 यांची किंवा 3 व 4 मिळून असं करा, डायरेक्ट बेरीज करा, हे करा ते करा, किती मोठं वाक्य होतंय ते, आहे का नाही? ह्याचा मराठी ठार मारी नाही, असं नाही, मराठी जेऊ घाली असं बोला. ठीक आहे. चला, x प्लस वाय बरोबर 5 आणि x मायनस वाय बरोबर 1. बेरीज करायची ना. बरं बेरीज जर केली तर 5 आणि 1 6 आणि x 2x, y कटलं म्हणजे x बरोबर किती रे, 6/2 बरोबर 3. आता x बरोबर 3 ही किंमत कुठं ठेवायची तुम्ही सांगा, ही किंमत कुठं ठेवू? समीकरण 3 मध्ये ठेवू. 3 मध्ये ठेवा. बरं 3 मध्ये जर ठेवलं तर उत्तर काय आलं सांगा बरं, x प्लस वाय बरोबर 5 म्हणजे 3 अधिक y बरोबर 5 म्हणजे y बरोबर किती रे, 5 वजा 3 बरोबर किती, 2. इथपर्यंत काय समज लक्षात आलं का? म्हणजे x, y बरोबर x च्या जागेवर काय ठेवा सांगा, x च्या जागेवर काय 3, y च्या जागेवर काय 2. ही उकल आहे. ही काय आहे, उकल आहे. आलं लक्षात आलं सगळ्यांच्या? किती जणांच्या लक्षात आलंय सांगा मला. ठीक आहे. बघा हे एकमात्र एक्झाम्पल समजलं तर ठीक, नाही तर मी तसं याच्यामध्ये घेईलच. ठीक आहे. तसं आता नंतर मला वाटतं आपला होमवर्कच आहे. त्याच्यापेक्षा हेच एक्झाम्पल मी होमवर्कसाठी देतो. होमवर्कसाठी म्हणजे काय, हे एक्झाम्पल तुम्हाला तुमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहायचंय. काय करायचंय तुम्हाला, तुमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहायचंय, आणि ज्या विद्यार्थ्याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये येईल त्याचं उद्याच्या सेशनमध्ये थँक्यू पशी इथं आजचा विजेता. ठीक आहे. इथं आजचा विजेता म्हणून मी इथं नाव लिहिल, आजचा विजेता. यार तसं नाही, मी तर कालचा विजेता म्हणून लिहिल, कालचा विजेता म्हणून इथं नाव लिहिल, कालचा विजेता. ठीक आहे. कोण असणार, जेवढ्यांची उत्तर येणार ना तेवढ्यांचं मी इथं नाव लिहिणार. 4 5 6 बघूयात किती कमेंट येतात बघतो, आणि या प्रश्नाचं उत्तर मला तुम्हाला है ना
कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे. कुठे लिहायचं आहे हे नाव, हे उत्तर कुठे लिहायचं आहे, कमेंट बॉक्समध्ये. चला लवकर बघूयात आजचा विजेता कोण होतोय. तर समजलंय, लक्षात आलंय सगळ्यांच्या. आणि पुढच्या एक्झाम्पलसाठी आता उद्याच्याला आपल्याला पाहायचं आहे क्रेमर्स रूल आहे, ग्राफिकल मेथड आहे. उद्या आपण ग्राफिकल मेथडमध्ये पाहू आणि ग्राफिकल मेथडमध्ये सराव संच 1.2 ला आपण सुरुवात करू. चला परत एकदा, काही अडचणी असतील, काही डाऊट असतील, संध्याकाळी 6 वाजता आपलं परत सेशन चालूच. संध्याकाळी काहीतरी टाइम वगैरे काय असेल तुम्हाला माहिती आहे, संध्याकाळी आपलं सेशन सेमीवाल्यांसाठी, इंग्लिश मीडियमवाल्यांसाठी असते. तुमचे जर काही डाऊट असतील तर तुम्ही तिथं पण लाईव्ह मध्ये डाऊट येऊन विचारू शकता. आता पण विचारू शकता कमेंट बॉक्समध्ये. भेटूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत बाय बाय सगळ्यांना.